नमस्कार सर. नमस्कार सर, मी समाज जागृती मंचाच्या चॅनल कडून आलोय आपला इंटरव्ह्यू घेण्यासाठी. अल्लाह बहुत बडा है हे जे यूट्यूबवर तुम्ही गाणं अपलोड केलं तर ते खूप व्हायरल होत आहे. हो सर. आणि त्याचे युजर 80 लाखाच्या जवळपास गेले. नाही 40 पर्यंत गेले. 40 पर्यंत. 40 लाख. 40 लाखापर्यंत गेले. हो, लाखापर्यंत. अच्छा. आणि याला कोणी राज जाधव. राज जाधव. अल्लाह बहुत बडा है. राज जाधव यांच्या चॅनलवरून ते प्रकाशित झालं. हो सर. आणि त्याचा बेनिफिट त्यांना मिळत आहे. पण तुम्हाला एक कलाकार म्हणून मेन लीड मध्ये घेतलं. हो सर. आणि त्यात तुमची भूमिका चांगली आहे. फक्त गाण्याची भूमिका आहे. छान आहे. पण मला काय म्हणायचं आहे की तुम्ही या अगोदरही कुठं असं काम केलं होतं का? नाही सर. अच्छा, म्हणजे हे पहिल्यांदाच केलं सर. म्हणजे कला तुमच्या शरीरातच आहे. हो हो सर. मी डान्स पण करू शकतो सर. डान्स पण करता? हो सर. आणि मग ही कला तुम्ही शिकलात कुठं? सर असंच बघू कधी पिक्चर बघायचं, मग ते आपल्या मनामध्ये ठेवायचं. नाही, मग मी पण प्रयत्न करायचे ते याच्यावर. म्हणजे फक्त पाहू तुम्ही शिकलो सर. आणि मग तुम्ही या अगोदर का प्रयत्न केला नाही? सर माझी परिस्थिती तशी नव्हती सर. परिस्थिती नव्हती. अच्छा. मी या जातीचा मागावली सर. अच्छा, जातीनं गारोडी आहात. हो, मागावली आहात. आणि माझी परिस्थिती तशी नाही आहे जे मी तिथपर्यंत पोहोचू शकतो. आता दुर्दैवानं मला एक डायरेक्टर भेटलेले होते इथं. मी आता मी बस स्टँडला पहिले सर हमाली केली सर. अच्छा, एसटी महामंडळ. एसटी महामंडळ हमाली पण केली. आणि पुंगळ्या वगैरे इकायचो सर. अच्छा, लहानपणी वगैरे. माझं म्हणजे लहानपणापासून मला कामाची. आणि हा छंद सुद्धा आहे. छंद पण आहे सर. बरं. नाही, आता तुम्ही बोलता बोललात की मी मांगारोळ समाजाचा आहे, म्हणजे या जातीचा आहे. तर या ही जात तर आजही अंधारातच आहे ना? हो सर. मग या खूप अंधारात आहे सर आज पी जात. आणि तुमचा उद्देश फक्त हाच असा आहे की तुम्ही यात काम केलं म्हणून. हो. मग या अगोदर तुम्ही समाजाच्या हिशोबानेच का नाही काम केलं? सर माझा समाज असा आहे सर. आता खूप कलाकार लोक आहेत तिथं. अच्छा, इथे आपल्या जमात. हो, जाती जमातीमध्ये. अच्छा. खूप याचे कलाकार लोक आहेत. पोरं बाळ आहेत. मुलं वगैरे असतील. मुलं पण आहेत सर. पण ते कधी बाहेर निघूच नाही शकत सर. का त्यांच्या परिस्थितीमुळे. नाही, परिस्थिती तर चांगली दिसत आहे मला. नाही सर, पैसा असल्यामुळे सर ते बाहेर नाही निघू शकत. ते म्हणून त्यांचा आलमान जे आहे मनच्या मनात ते तिथं दाबून राहतात सर. नाही, आता तसा एक मला भेटला. मला एक गुरु भेटला. मी आता रिक्षा चालवतो. ऑटो रिक्षा. ऑटो रिक्षा चालवतोय सर आता मी सध्या टायमाला. मी काम करतच असं. माझा बचपना गेला कामामध्ये. माझे आई वडील पण त्या परिस्थितीमध्ये नव्हते तर मला शिक्षण शिकू शकतो. एकदा काय झालं सर, मी शाळा टाकलं होतं आई वडिलांना शाळा टाकलं होतं मला. इथं पोलीस क्वार्टर मध्ये शाळा होती टट्ट्याची. तिथलं टाकलं होतं सर मला. पण एकदा काय झालं, 15 ऑगस्टचा गणेश राहतो. एक खाकी पॅन्ट आणि व्हाईट शर्ट सर. गणवेश म्हणतात. तर माझं घर पण असं तुटकं फुटकं होतं सर. पहिले काळ्या मातीचं घर होतं सर. तर 15 ऑगस्टचा दिवस मला आठवत आहे. मला आठवत आहे 15 ऑगस्टचा दिवस होता. तर 14 ऑगस्टला मी बघितलं सर माझे कपडे धुवा त्याला. आणि उद्या सकाळी आपल्याला झेंडावंदनला जायचं. तर मी बघितलं सर, तर माझे कपडे जे आहेत ते उंदरानं. अच्छा, घर पडकं असल्यामुळे उंदरानं काय केलं सर, जे आडं राहते घराचं कौलाचं त्या आड्यामध्ये खुश दिसले मला. म्हणजे खालून वर नेलं. खालून वर नेलं सर. मी तिथून काढलं तर पूर्ण शरीर. मग तेव्हापासून सर माझ्या शाळेत मनच नाही लागलं. तेव्हापासून तुम्ही शाळा सोडूनच दिली. शाळा सोडूनच दिली सर. मग मी कामाला लागलो.
पहिले 7 रुपये हप्त्यानं मी चाय कॅन्टीन मध्ये काम केलेलं आहे. अच्छा. त्या टायमाला लहान तर 15 पैसे 20 पैसे पान भेटे. अच्छा. पान 30 पैसे चाय भेटे. 60 पैशामध्ये अलुगडा भेटे त्या टायमाला. नाश्ता वगैरे सगळं होऊन जाईल. हो सर. असं करता करता सर हमाली, मग नंतर हमाली केली सर. अच्छा. बरं, माझं एक म्हणणं आहे की ऍक्टिंग तुम्हाला हे माहिती आहे का, ऍक्टिंगचे स्कूल असतात. हा सर. म्हणजे तुम्हाला जे ऍक्टिंग करायचे आहे, कुठला छंद जोपासायचा आहे, तर त्याचे स्कूल असते. हा सर. शाळा असते, म्हणजे ज्याला आपण ट्रेनिंग म्हणू. अशी ट्रेनिंग वगैरे घेतली नाही सर, कुठलंच नाही. आपल्या जातीमध्ये कोणी नाही सर. मग त्यांना आयडियाच नाही. आयडियाच नाही सर, पण ते कला खूप त्यांच्या मनामध्ये आहे. हो, पण त्यांना आयडिया नसल्यामुळे ते बाहेर नाही निघू शकत. बाहेर नाही निघू शकत. मग त्यांना आयडिया कुठली आहे समाजाची, त्यांना आयडिया काय आहे, ते का बाहेर नाही निघू शकत? जसं आज तुम्ही निघाला परिस्थितीमुळे सर. नाही, परिस्थिती तर आता, मग तुमची परिस्थिती तेवढी नव्हती ना. नाही, पण तुमच्या डोक्यात एक विचार होता की तुम्हाला काहीतरी करायचं आहे, आणि तुमचं ते स्वप्न होतं. माझं स्वप्न होतं सर बालपणाचं. ठीक आहे, आणि तुम्ही त्याला आज साकार केलं. हो सर. असं ते मला गुरु भेटला म्हणून. गुरु स्वतःहून आले का घरी, का तुम्ही त्यांना भेटले? नाही सर, मी त्यांना ऑटो रिक्षा घेऊन येत होतो. त्याने मला हात दाखवलाय. त्यांचं सामान लगेच न्यायचं होतं सर. लगेच होतं. त्यांच्या गाड्या वगैरे होत्या. मला म्हणाले माझ्या रूमपर्यंत नेऊन सोड. अच्छा. म्हणजे भाडे म्हणून. भाडे म्हणून. किती पैसे घेशील तुम्ही? त्यांना रेट सांगितलं. ती पहिली भेट होती तुमची? पहिली भेट. मग त्यांच्यासोबत खूप लोक होते सर. म्हणजे त्यांची टीमच होती त्यांची समजा. तर मी विचारलं एकाना त्यांच्या मधल्या लोकांना, सर कोण आहे ते टोपीवाले सर? तर ते म्हणाले डायरेक्टर आहे. डायरेक्टर. असं मी आश्चर्य झालो. डायरेक्टर म्हणल्याच्या नंतर यवतमाळमध्ये. तर तुम्हाला ब्रेक मिळाला? हो सर. तर तो ब्रेक कोणी दिला मग? मला आनंद सिद्धे बाबा भेटले. अच्छा. मला एक प्रेरणा त्यानं दिली, उत्साह दिला मला. आणि मी ते गाणं बनवलं. जितेंद्रचे पिक्चरचं आहेत ते. जितेंद्र. कादर खाननं गायलेले आहेत. कादर खानची आवाज दुसऱ्याची आहे, पण कादर खाननं त्या फिल्मला गायलेलं होतं. अच्छा. मी त्यांची ऍक्टिंग केली. कादर खानची. मी तसा हुबहूब मी तसा कादर खान सारखाच लोड केलेला आहे. म्हणजे डुप्लिकेट. डुप्लिकेट. तर ते लोकांना खूप आवडलेलं आहे. तर मला काय म्हणायचं आहे की या वयात तुम्ही ते करू शकता. तर मग आपल्या जातीतल्या जे तरुण यंग पिढी आहे त्यांनी निघावलं सर बाहेर. त्यांना प्रेरणा पाहिजे ना. तर ती प्रेरणा तुम्ही दिली ना. तुम्ही ती प्रेरणा देत आहात त्यांना की मी करू शकतो, तर तुम्ही का नाही करू शकत? बरोबर. तर तुम्हाला हे सगळं बाहेर निघावं लागेल ना. आणि असं कधी होत नाही की कोणी तुम्ही किती स्मार्ट राहा, तुमच्यात किती टॅलेंट असो, तुम्हाला शोधत कोणी येणार नाही. आपल्याला जावं लागतं कुठलं. हे बघा, साधा एक उदाहरण आहे की समजा बाळ आपलं असेल, आई दूध केव्हा पाजते? जेव्हा बाळ रडते त्यावेळेस. नाही तर बाळ रडलं नाही तर आई दूध पाजेलच कशाला? मग गरज तुम्हाला आहे, गरज आपल्याला आहे. आपल्याला बाहेर पडावं लागेल. आणि आपल्याला ते आपली जी काही स्वप्न आहेत ती आपल्याला स्वतः पूर्ण करावं लागतं. त्यामुळे आपण बाहेर पडावं. आणि आज तुमच्या या कार्याने या समाज जागृती युट्यूबच्या माध्यमातून मी इतर समाजांनाही सांगू इच्छितो की आज जसं संजय हातागळे हे जातीनं मांगारवडी आहेत, यांनी एक पाऊल उचललं. कला प्रत्येकात आहे, पण जी संधी असते ती संधी खूप क्वचित लोकांना मिळते. आणि ती संधी आज संजय हातागळेला भेटली. आणि आनंद शिंदे बाबा सारख्या एक दिग्दर्शकांनी यांना ते चान्स दिलेला आहे. तर तुमच्यासाठी ते मार्गदर्शक आहेत आणि गॉडफादर सुद्धा आहेत. तर आपण आता यानंतर या जातीला, म्हणजे तुम्ही ज्या समाजात आहात त्या जातीच्या विद्यार्थ्यांना, तरुणांना, तरुणींना काय उद्देश देऊ शकता? तुमचे काय विचार आहेत त्यांना सांगू शकता? सर, माझा विचार आहे का जे मुलं आज चांगले दिसतात, हिरो टाईप असतात, कपडे लता घालून,
तर शिकतही आहेत. त्यांना शिकत पण आहे सर. त्यानं कुठं इथंच आपल्या समाजातच चौकटमध्ये राहून शानी जाती परंपराच्या हिसाबानं ते राहावं नाही सर. त्यानं बाहेर पडावं आणि बाहेरची पण दुनिया बघावं सर. अच्छा, असं मला मनातून वाटतं. आणि ज्यावेळेस ते बाहेर पडते त्यावेळेस एक नवीन समाज निर्माण होईल. हा सर, आहे ना. म्हणजे आपल्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल सर. अच्छा, म्हणजे आपण तर शिक्षण घेत आहोत. आजपर्यंत आम्हाला आमच्या जातीला सर उभं कुणी करत नव्हतं. अच्छा, बरोबर आहे. हा, समोर उभं करत नव्हतं. नाव घेतलं की आपल्याला आज आमच्या टाटामध्ये येऊन जेवतात. पहा, म्हणजे तुमच्या स्वभावामुळे, तुमच्या रहनसहनामुळे तुम्ही लोकांशी संपर्क वाढवला, लोकांना तुमच्यातला तो स्वभाव कळला की हे लोक तसे नाहीत. हा, बरोबर. नाही तर एक काळ होता की आमच्या जवळ उभे राहायला घाबरत होते. बरोबर. आता त्यांना माहीत झालं की हे लोक तसे नाहीत, चांगली आहेत. फक्त आता तुम्हाला बाहेर निघण्याची गरज आहे. बाहेर निघण्याची गरज आहे. आणि कोणी अगर समाज बांधव म्हणा या कुणी म्हणा त्याला नसन जाऊ देत, ते हसत असून आपल्यावर, तर ते इकून ऐकायचं आणि सोडून द्यायचं. इग्नोर करा, त्यांच्यावर लक्ष द्यायचं नाही. कारण का आपल्याला कुठंतरी जायचंय हे विचार करायचं. डोक्यात ध्येय आपल्या नजरेसमोर हे विचार करायचं आपल्याला. बरोबर. यांच्यावर लक्ष द्यायचं नाही. यांचं लक्ष ते म्हणतात दुर्लक्ष करायचं त्यांच्यावर आणि आपण आपलं कार्य पूर्ण करायचं. तर आपण समोर जाऊ शकतो. आपली पुढची पिढी येईल, त्यांना आपण सांगू शकतो. नवीन निर्माण समाज होऊ शकतो. म्हणजे आजपर्यंत आज कमसे कम आज आम्हाला इथं आता आमचे बापजादा परजादा कमसे कम आज 80-90 वर्ष होत आहे. फिर बी आम्ही तिथंच दिसत आहोत. जिथं आहे तिथंच आहे. पडलेला नाही. अच्छा, हे चित्र बदलावं. हे चित्र बदलावायला हवे सर. आणि हे कोण बदलावेल? हे समाज बांधव बदलेल या आपण बदलू सर. म्हणजे आज मला कळालं का आजपर्यंत मी यांच्याच रूढी परंपरामध्ये फसून आहे. मी आज कुठंतरी बाहेर निघतोय, मी कुठंतरी कामधंदे शोधतोय. म्हणजे आता कसं आहे, तुम्हाला एक चांगली दिशा मिळाली, चांगले विचार मिळाले. आणि तुम्हाला असं वाटतं की जर मला चांगली दिशा आणि चांगले विचार मिळाले तर मी, माझं कुटुंब आणि माझा समाज हा पुढे जाऊ शकतो सर. आपल्याला हेच पाहिजे होतं की जसं आज तुमच्यातला एक अडाणी माणूस संजय हातागळे हा अडाणी आहे, अशिक्षित आहे, आणि ज्या अर्थी त्यांना हे कळत आहे की विचार आणि दिशा ज्या अर्थी यांना ती उमगली, त्यावेळेस त्यांनी आपला ट्रॅक चेंज करून त्या मार्गी ते लागले. तर मला असं म्हणायचं आहे की इतर समाजांनाही यांचा बोध घ्यावा, यांची प्रेरणा घ्यावी, आणि यांनी ज्या पद्धतीनं कार्य केलं त्याच पद्धतीनं आपल्या कलागुणांना वाव देऊन समाजात एक आपली प्रतिष्ठा निर्माण करावी. धन्यवाद सर. आज आपल्याला भेटून खूप आनंद झाला आणि तुमच्या येणाऱ्या भविष्याला, वाटचालीला आमच्याकडनं भरभरून शुभेच्छा. आणि आपण असंच व्हायरल होत राहावं आणि समाजाला दिशा दाखवत राहावी. सर, और एक विनंती आहे माझी. बोला. माझं खूप मन आहे सर, काहीतरी करावं, पण माझी परिस्थितीमुळे मी काय करू शकत नाही. त्याच्यावर अगर कोणी माझ्या डोक्यावर हात ठेवला ते माझ्यासाठी खूप चांगलं होईल सर. म्हणजे तुमच्या डोक्यात काय असा प्लॅन काय आहे, आयडिया काय आहे, किंवा तुम्हाला कशाबद्दल, किंवा तुम्हाला काही पैशाची अडचण आहे किंवा कलाकारांची अडचण आहे? कलाकार बनायची इच्छा आहे सर. तर मग तुम्हाला